तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर काल आम्ही पंढरपूरला गेलो, तिथून आले ती माझी तब्येत बिघडली, त्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही. तर आता सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली, चहा नाश्ता पण झाला आहे ना ग. आईने मस्त शेवाळ्या केल्या त्या, ती पण खाल्ल्या. नाही आणल्या होत्या, मी बनवल्या त्या. आणि इथं चालू आहे आंबाड्याची भाजी बनवायची नाही, तोडायची. तर आंबाड्याची भाजी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव. आणि ही तोडती सकाळपासून आंबाड्याची भाजी. ह्याचा फुलाचा कलर किती छान आहे, मस्त एकदम. पण फोटो काढू का फुलाच्या कलरचा? वाव, माझा एकच फोटो काढ, मग मला पाठवशील. तुझं होते तो ते चालू आहे तरी पण फोटो काढलाय मस्त. आणि इथे बघा सकाळचं वातावरण आहे. रात्री लय पाऊस पडत होता, पण बघा वाटतंय का पाऊस पडला एकदम फ्रेश झालं रे ते. हा. 3-4 झाडं चलकते. रोहनचा फोन आला बाय. चला थांब कल्पना, तू येऊ नको. इथून रस्ता काढायचा, इथून रस्ता असेल बहुतेक जायला वरती पाठीमाग. इकडे काय आहे? आधी इकडली घ्यायची. तिकडे बघ. सही सही दिखात आहे. आम्ही आलो कांद्याचे पाट उपटायला. झटक ओढले ना केस झटक. माहिती ते तसं होणार आहे आता. तुम्ही एकाच एकाला जुळू आणा त्यासाठी म्हणून म्हणलं ते खाली टाकू, कॅरी बॅग ठेवू खाली. ग सारखं ते कॅरबॅग जोर जायचं का? तसं पण तिथं घरी गेल्या झटकून हेच करावं लागणार आहे. ते कांदे काढून ठेवायचे यांना, पात घेऊन जायचं आपण. त्यांना बी 1 किलोच. हे बघा आता कांद्याची पात, कढीपत्ता, भेंडी, मिरच्या पिशीत भरून ठेवले, आवळे. अण्णा तिथं मकाचे कणसं निवडतात. आणि ही आहे कशाची भाजी आहे काय लक्षात नसेल काय ग? आंबाडीची भाजी. आणि आई करते कारल्याची भाजी. मिठाचं कारलं केलं आहे. हळद नाही टाकायची, नुसतं लसूण आणि मीठ टाकलंय. हां थोडं हळद, शेंगदाण्याचं कूट टाकलं का? हां का, बरं. आहे आईचा मसाला. आणि इथं आहेत शेवाळ्या. जर कोणाला शेवाळ्या पाहिजे असेल आणि सोलापुरी काळं तिखट तर सांगा. त्यांनी घेतल्यात आता, यांची पॅकिंग झाली. कात्री कशाला लागते तेव्हा? आता आम्ही मग चिकनचं थोडं आलो. आणि आता भुईमुगाच्या शेंगा पण खाऊन बघायच्यात. हा इकडून या. शेंगा कमी गवतच जास्त आहे. तर माझी आई शेवया, मसाले, कुरडई, पापडी सगळे असा बिझनेस आहे माझ्या आईचा घरगुती गावाकडं. तर शहरात पण विकते. पुण्यामध्ये जर कोणाला हवा असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला पोच करेन. तर माझ्या मैत्रिणींनी आईसाठी पांढरी साडी आणली होती, खूप छान होती, केरळहून आणली होती. आई पण खुश झाली होती आणि खूपच आवाज येत होता म्हणून मी वॉइस ओव्हर घेतला आहे. बघा साडी खूप सुंदर आहे आणि छान आहे. तर आई चर्चला पण जाते, त्यामुळे आईला ती उपयोगात येईल आणि आई ती साडी नेसल. तर इथं सगळ्या शेवया पॅक करत होती आई, कारण त्यांच्या ऑर्डर होती तिला शेवयांची काहीतरी 5 का 7 किलोची. त्यासाठी त्यांची पॅकिंग सुरू होती आणि आम्ही निघालो होतो पुण्यासाठी.
चला आता आमचं आवरलं बॅगी बिगी बॅगेचा पसारा बघा किती आहे, केवढ्या बॅगी झाल्या तर. भरपूर बॅगी झाले. आणि अजून घ्यायचंय आम्हाला सामान. एवढं तर पॅकिंग केली सगळ्यांनी. काय 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 घेतलं शेर बघा. हे कपडेच आहे काय ग? आले आले. ह्यात पण काय ग आवळे बिवळे काय काय आहे. वजनी आहे ती हा bag, वजनी ती आहे. माझी पिशवी आहे. ह्यात बी आहे मला त्या दिवशी त्रास झाला. फोटो काढायचे ना. काढते का नाही? कोण आहे हा लोक? नाही ते या लागलंय. कॅनलच्या पुढे आहे म्हणून सांगितलं होतं. नाही येईल की मग.